मुंबई के ऐतिहासिक आजाद मैदान में मनोज जारांगे पाटिल ओबीसी कोटे में मराठों को आरक्षण दिलाने की मांग पर अनशन पर बैठे हुए हैं। महाराष्ट्र के कोने कोने से पहुंचे हजारों समर्थकों ने इस आंदोलन को और भी अधिक व्यापक बना दिया है। हालांकि बॉम्बे हाई कोर्ट ने पहले एक दिन के प्रदर्शन की मंजूरी दी थी, लेकिन जारांगे की जीत के आगे मुंबई पुलिस को 30 अगस्त तक एक दिन की अतिरिक्त मंजूरी देनी पड़ी। वहीं इस बीच महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने बयान देते हुए कहा, सरकार मराठा आरक्षण की मांगों को लेकर सकारात्मक है और इसका समाधान निकालने के लिए काम कर रही है। अजित पवार ने पिंपरी चिंचवड़ में कहा, राज्य सरकार ने कैबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के नेतृत्व में एक समिति गठित की है जो इस मुद्दे पर बातचीत कर रही है। हर किसी को विरोध प्रदर्शन करने का अधिकार है, बशर्ते यह शांतिपूर्ण तरीके से किया जाए। महायुति सरकार मांगों का समाधान निकालने के लिए काम कर रही है और हमें विश्वास है कि कोई समाधान निकलेगा। वहीं इस दौरान अजित पवार ने क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही, ते विनाशकाले विपरीत बुद्धी। हे आताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत। आपण कुणाच्या आरोपाला महत्त्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे। दादा ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर भी आरोप करते की मी तुम्हाला सांगितलं ना, त्यामध्ये गाडी निधी यामध्ये मी आपल्याला सांगितलं, मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही। बरं दादा, कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे, पण हे सांगितलं ना आपल्याला, या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका। त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे। महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे। शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीने आमचे कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते। सरकारचं शिष्टमंडळ काही जरांगीशी चर्चा करत जाणार आहे। मी सांगितलं ना, राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही। मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता इच्छुक आहेत।